हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कल्याण प्रॉपर्टी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला 2 BHK फ्लॅट 690 चा कार्पेट एरिया घेऊन आलेलो आहे। अतिशय स्पेशियस फ्लॅट आहे। आज आपल्या सोबत रोहित सर आहेत, ते थोडाफार फ्लॅट बद्दल तुम्हाला माहिती देतील आणि तुम्ही स्टेशन पासून ह्या गोष्टी सर्व माहिती ते आयडिया देणार। आणि कल्याण प्रॉपर्टीच्या नावाने जर इथं तुम्ही बुकिंग करताय त्याच्यामध्ये रोहित सर आपल्याला डिस्काउंट देतील। तर सर इथं हा 2 BHK चा कार्पेट एरिया किती दिलेला आहे? म्हणजे आपला युजेबल कार्पेट एरिया जो आहे ना 790 चा देतोय आपण। ओके। आणि फ्लॅट मध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक रूम मध्ये फॉल सिलिंग करून देतोय। प्रॉपर हाईट वगैरे आपल्याला व्यवस्थित बघायला भेटेल इथे। ओके। ऍक्च्युअल फ्लॅट शो फ्लॅट रेडी आपल्याकडे बघायला भेटेल। एकदा साइट व्हिजिट करा। आणि एका फ्लोअरला किती म्हणजे 2 BHK चे युनिट किती दिले? एका फ्लोअर वरती आपण मोजून फक्त 5 फ्लॅट दिलेले आहेत। 2 1 BHK आहेत आणि 3 2 BHK फक्त। ओके, तर हा 2 BHK दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही काय काय देणार? म्हणजे याच्यामध्ये आपण प्रत्येक रूम मध्ये फॉल सिलिंग करून देतोय। प्रॉपर 9.5 फूट हाईट दिलेली आहे। अच्छा। आणि कंस्ट्रक्शन क्वालिटी ती कशी यूज केलेली? म्हणजे इथं ते ब्रिक्स वापरले का विटाचं बांधकाम? याच्यामध्ये आपल्याला आपलं जे कंस्ट्रक्शन क्वालिटी आहे याच्यामध्ये आपण लाल विटांचं बांधकाम करून देतोय। ओके ओके। येस। तर जर कल्याण प्रॉपर्टीच्या नावाने इथे व्हिजिट केले तर रोहित सर तुमच्या पद्धतीने काय डिस्काउंट भेटेल का? येस, क्लायंट जर येतात तुमचं नाव घेऊन येतात की कल्याण प्रॉपर्टी थ्रू आम्ही आलो आहात, तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट करून भेटेल एक्स्ट्रा। ओके ओके, ठीक चालेल। तर रोहित सर आपल्या जोडीला आहेत, तर पहिले आपण फ्लॅट बघूया का काय काय कुठे देणार आहेत त्याच्याबद्दल थोडीफार आपल्याला माहिती देणार आहे। तर आपण एंट्री केल्यावरती तुम्हाला हा हॉलचा एरिया इथं बघायला भेटत आहे। बाजूला तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी इथे त्यांनी दिलेलं आहे। प्राइसिंग ही अगदी कमी ठेवलेली आहे। प्राइसिंग ही तुम्हाला चांगले वाटेल। कंस्ट्रक्शन क्वालिटी, फॉल सिलिंग वगैरे तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला भेटत आहे। तर अशा पद्धतीने हॉलचा हा एरिया बघायला भेटत आहे। ह्या सोफा सेटची अरेंजमेंट दिलेली आहे, इथं सिटिंग एरिया दिलेला आहे। ह्या साईडला तुम्हाला टीव्हीचा युनिट या साईडला बघायला भेटत आहे। तर आपण ह्या ठिकाणी यूज केलेल्या आता किचन मध्ये काय काय देणार आहे ते आपल्याला रोहित सर सांगणार आहे। या ठिकाणी किचन मध्ये आपल्याला दोन्ही साइडला प्लॅटफॉर्म बघायला भेटतात। ओके, दोघे साइडला। येस येस येस। इथे आपल्याला वॉशिंग मशीन साठी स्पेस दिलेला आहे अँड लेफ्ट साइडला इथे फ्रीज साठी स्पेस दिलेला आहे। आणि ह्या स्टाईल वगैरे लावलेल्या स्टाईल लावून भेटेल का नाही? आपल्याला 8 फूट टाईल लावून भेटेल। अच्छा। आणि इथेही फॉल सिलिंग तुम्हाला भेटेल? फॉल सिलिंग करून भेटेल। तर ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला स्टाईल ही आणि फॉल सिलिंग ही बघायला भेटणार आहे। तर हा किचनचा स्पेस म्हणजे दोघं साईडला प्लॅटफॉर्म राहणार आहे का एकच राहणार आहे? नाही, दोघी साईडला प्लॅटफॉर्म आहे। आणि काय किचन ट्रॉली वगैरे प्रोव्हाइड देणार आहे का नाही देणार आहे? त्याच्यामध्ये किचन ट्रॉली वगैरे प्रोव्हाइड नाही। ओके ओके। आणि पाण्याची सुविधा कशी राहणार आहे? पाणी आपल्याकडे बिल्डिंग मध्ये 24 आवर्स असेल। येस, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे कंस्ट्रक्शन क्वालिटी पण चांगलं आहे। दोघं साईडला प्लॅटफॉर्म बघायला भेटत आहे आणि फ्रेंच विंडो ही तुम्हाला इथं पूर्ण ठिकाणी भेटणार आहे। तर आपण आता मास्टर बेडरूम आणि दुसरा कॉमन बेडरूम मध्ये एंट्री करणार आहे। तर या ठिकाणी जर आपण एंट्री केल्यावर त्या पॅसेज एरिया मध्ये काय काय देणार आहे? पॅसेज एरिया मध्ये तुम्ही स्टाईल लावून भेटतो आपल्याला पॅसेज एरिया मध्ये। येस। बाथरूम मध्ये तुम्ही काय काय देणार? बाथरूम मध्ये स्टाईल लावलेले आहेत, तर तुम्ही गिझर देणार काय काय देणार? म्हणजे बाथरूम मध्ये आपल्याला जशी स्टाईल बघायला भेटते तशी प्रॉपर स्टाईल येईल। आणि याच्यामध्ये प्लस ऍडव्हान्टेज आहे की आपल्याला स्लॉब टाकून भेटतोय कॉमन टॉयलेट वरती, त्याच्यावर आपण इन्व्हर्टर पॉइंट आणि टाइमचा आपण सपोर्ट करू शकतो, तिथे ठेवू शकतो टाइम्स। आणि जे काही तुम्ही नळाला जे हे मटेरियल यूज केले ते कोणत्या क्वालिटीचे सेम राहणार आहे का चेंज करणार आहे तुम्ही? नाही, सेम असेल, ऍज इट इज जसं दाखवतात त्या क्वालिटीचे असेल। म्हणजे तसं बघायला गेलं तर कोणती क्वालिटी यूज केलेली आहे तुम्ही? तर अशा पद्धतीने आपण हा पॅसेज एरियामध्ये आलेला आहे। हा तुमचा मास्टर बेडरूम, हा तुमचा कॉमन। आता कॉमन पहिले बघणार आहोत आपण, नंतर आपण मास्टर बेडरूम मध्ये एंट्री करणार आहे। तर कॉमन बेडरूम मध्ये आपण एंट्री केल्यावर तिथे तुम्हाला फॉल सिलिंग बघायला भेटत आहे। तर रोहित सर आपल्याला इथं बघायचं आहे का ह्या कॉमन बेडरूमची साईज काय असेल? ह्या बेडरूमची साईज आपल्याला 10 बाय 12 ची बघायला भेटेल। यामध्येही फॉल सिलिंग तुम्ही करून देणार आहे? यामध्ये पण फॉल सिलिंग असेल। अच्छा। तर ह्या साईडला तुम्हाला हा बेडची अरेंजमेंट आला, ह्या साईडला तुमचा टीव्हीचा युनिट आला, ह्या साईडला तुमचा कबर्डची अरेंजमेंट आहे। तरी इथे तुम्हाला जागा पेस भरपूर दिलेला आहे। बाजूला तुम्हाला फ्लावर बाल्कनी दिलेली आहे, तेही तुम्हाला यूज करायला भेटेल। तर लास्ट आपण आता मास्टर बेडरूम मध्ये एंट्री करणार आहे आणि लास्ट आपण प्राइसिंग जाणून घेणार आहे। तर आपण आता मास्टर बेडरूम मध्ये एंट्री केल्यावरती तुम्हाला या साईडला बाथरूम बघायला भेटत आहे, वरती तुम्हाला फॉल सिलिंग बघायला भेटत आहे। तर आपल्याला एक लास्ट प्रश्न विचारायचा तुम्हाला रोहित सर, काय ह्या बेडरूमची मास्टर बेडरूमची ही साईज काय असेल?
हा मास्टर जो बेडरूम आहे 10x13 आहे. 10x13 ओके. तर याच्यामध्ये तुम्ही फॉल सिलिंग देणार आहात. येस येस. ओके. आता इथे आपल्याला मास्टर टॉयलेट बघायला भेटेल आणि चारी बाजूला स्टाईल लावलेला ते कंपल्सरी भेटणार. येस येस. ठीक. डेफिनेटली. तर अशा पद्धतीने हा 2 BHK चा युनिट तुम्हाला कसा वाटला? कल्याण स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा स्टॉप पण आहे, बसेसची पण सुविधा आहे. इथून बाहेर निघल्यावरती तुम्हाला रिक्षा स्टॉप वायलीनगरचा स्टॉप आहे. आणि तुम्ही बिल्डिंग कधी हँडओव्हर करणार आहे? आपलं याचं जे पोझिशन जे आहे पुढच्या वर्षी जून जुलै मध्ये प्रोव्हाइड करतोय. आता आपलं 55% काम झालेलं आहे प्रोजेक्टचं. आपल्याला ऍक्च्युअल फ्लॅट पण बघायला भेटेल, कन्स्ट्रक्शन क्वालिटी. आणि याच्यामध्ये जे आपल्याला जे काही युनिट असेल 10वा 12वा फ्लोअर, तर ते अवेलेबल भेटतील का नाही भेटतील? येस. त्याच्यासाठी तुम्ही एकदा साईटला नक्कीच व्हिजिट करा, एकदा कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघा. मग आपण जेव्हा फ्लॅट परचेस करायचा असेल तेव्हा आपल्याला युनिट जो अवेलेबल आहे तुम्हाला ऑन साईट सांगू आपण. तर अशा पद्धतीने नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला 1.5 वर्षानंतर पोझिशन भेटणार ही प्रॉपर्टी 690चा कार्पेट एरिया. याच्यामध्ये तुम्हाला रूफटॉप अम्युनिटीज मध्ये काय काय दिलेले तुम्ही? आपण ह्या बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला क्लब हाऊस दिलेला आहे. बाकी रूफटॉप अम्युनिटीज आपण 20-21 माळ्यावरती दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सिटिंग एरिया आहे, जिम आहे, 20+ अम्युनिटीज आपल्याला रूफटॉप मध्ये बघायला भेटेल. तर अशा पद्धतीने हा 2 BHK विथ तुम्हाला अम्युनिटीज पण बघायला भेटत आहे. स्टेशनला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. बाजूला तुम्हाला डिमार्ट दिलेलं आहे, समोर तुम्हाला सर्व गोष्टीचे अवेलेबल भेटतील. तर अशा पद्धतीने 2 BHK चा युनिट कसा वाटला, काय वाटला? लास्ट प्रश्न राहणार तुम्हाला. नवीन कन्स्ट्रक्शन ह्या प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही डील करताय तर तुमच्याकडून 0% ब्रोकरेज राहणार. प्लस त्याच्यामध्ये ही कल्याण प्रॉपर्टीच्या नावाने लास्ट विचारायचं आहे का कल्याण प्रॉपर्टीच्या नावाने आल्या तर प्राइसिंग मध्ये कमी जास्त करून भेटेल का नाही? नक्कीच नक्कीच. कल्याण प्रॉपर्टी सोबत तुम्ही आला तर तुम्हाला नक्कीच बेनिफिट याच्यामध्ये बेस्ट प्राइस मध्ये भेटेल. तर अशा पद्धतीने या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. नवीन असणार लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ जर तुमच्या नातेवाईक मित्र मैत्रिणींना युजफुल असेल तर नक्की त्यांना शेअर करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला बेल आयकन दिलेले ते दाबायला विसरू नका. जर 1 BHK 2 BHK 3 BHK चे असे व्हिडिओही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले तेही बघायला विसरू नका. फ्लॅट कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.